नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ए-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त इयत्ता 6वी भूगोल या पाठ्यपुस्तकातील जनपद आणि 16 महाजनपद यावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघणार आहोत आणि त्या 30 प्रश्नाचा तुम्हाला येत्या टी-ए-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयोग होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. जनपद या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय आहे? माणसाच्या पायांनी पावन झालेल्या किंवा जेथे एखादे लोकसमूह जमात स्थायिक झाली असा भूप्रदेश याला जनपद असे म्हणतात. जनपदाचा काळ साधारणपणे कोणता मानला जातो? इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा काळ जनपदाचा मानला जातो. जनपदांच्या काळात कोणत्या नवीन धातूंचा शोध लागल्याने शेतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला? लोखंड. वैदिक काळातील जनचे रूपांतर वैदिक काळात कशात झाले? उत्तर, जनपदामध्ये झाले. भारतातील जनपदाची माहिती प्रामुख्याने कोणत्या साहित्यातून मिळते? जैन, बौद्ध आणि वैदिक ब्राह्मण साहित्यातून मिळते. पाणिनीच्या अष्टाध्यायी या व्याकरण ग्रंथात किती जनपदांचा उल्लेख आढळतो? सुमारे 40 जनपदांचा उल्लेख आढळतो. जनपदांमध्ये कोणत्या 2 प्रकारच्या शासन व्यवस्था अस्तित्वात होत्या? राजेशाही आणि गणराज्य. जनपदांच्या काळात लोकशाही पद्धतीचे निर्णय जेथे घेतले जात त्या सभागृहाला काय म्हटले जाई? संतागार म्हटले जाई. महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले एकमेव जनपद कोणते होते? अशमक किंवा अस्सक. जनपदांच्या काळात कर गोळा करणाऱ्या प्रमुखाला किंवा अधिकाऱ्याला काय म्हटले जाई? भागदूक म्हटले जाई. इसवी सन पूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात एकूण किती महाजनपदे अस्तित्वात होती? 16 महाजनपदे. 16 महाजनपदाची अधिकृत यादी सर्वात आधी कोणत्या बौद्ध ग्रंथात आढळते? अगंतुर निकाय या ग्रंथात आढळते. कोणत्या जैन ग्रंथात 16 महाजनपदाची यादी दिलेली आहे? भगवती सूत्र. अशमक अस्सक या दक्षिण भारतातील एकमेव महाजनपदाची राजधानी कोणती होती? पोतन किंवा पोटली. गांधार महाजनपदाची राजधानी कोणती होती? जी प्राचीन काळी शिक्षणाचे मोठे केंद्र होती? तक्षशिला. भारताच्या वायव्य सरहद्दीवर सध्या पाकिस्तान अफगाणिस्तान भागात असणारी 2 महाजनपदे कोणती होती? गांधार आणि कंबोज. महाजनपदाशी संबंधित होते ते गणराज्य होते. वज्जिक आणि मल्ल. 8 कुळांचा संघ असलेल्या वज्जी महाजनपदाची राजधानी कोणती होती? वैशाली. नंद घराण्याच्या कोणत्या राजाच्या काळात मगध साम्राज्याचा विस्तार अतिशय मोठा झाला आणि सिकंदराचे आक्रमण झाले? धनानंद. सूरसेन या महाजनपदाची राजधानी कोणती होती? मथुरा. काशी या महाजनपदाची राजधानी कोणती होती? जी सध्याच्या उत्तर प्रदेशात आहे? वाराणसी. महाजनपदाचा विस्तार व मगध साम्राज्य 16 महाजनपदामध्ये सर्वात शक्तिशाली ठरलेला महाजनपद कोणते? मगध. मगध महाजनपदाची पहिली प्राचीन राजधानी कोणती होती? राजगृह किंवा गिरिवज्र. बिंबासार आणि अजातशत्रू हे प्रसिद्ध राजे कोणत्या महाजनपदाचे शासक होते? मगध. पाटलीपुत्र हे शहर स्थापन करून ते मगधची राजधानी कोणती बनवली? उदायीन किंवा उदयभद्र. वत्स महाजनपदाची राजधानी कोणती होती? जिथे राजा उदयन राज्य करीत होता? कौशांबी. अवंती या महाजनपदाच्या उत्तर आणि दक्षिण भागाच्या राजधान्या कोणत्या होत्या? उत्तर अवंतीची उज्जैनी
आणि दक्षिण अवंतीची महिष्मती. अवंतीचा कोणता प्रसिद्ध राजा बिंबिसार आणि बुद्धांचा समकालीन होता? प्रद्योत चंडप्रद्योत. महाजनपदाच्या काळात व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या आणि तांब्याच्या छापील नाण्यात काय म्हणत? आहत नाणी म्हणत. महाजनपद काळात शेतकरी आपल्या उत्पादनाचा किती भाग राजाला कर म्हणून देत असत? उत्पन्नाचा 1/6 भाग म्हणजे 1/6 भाग हा राजाला कर म्हणून देत असत. अशा प्रकारे आज आपण महा-TET आणि CTETसाठी अतिशय उपयुक्त इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील जनपद आणि 16 महाजनपद यावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघितले आणि या 30 प्रश्नाचा तुम्हाला येत्या TET पेपरला नक्कीच फायदा होणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.